महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रखर आणि संवेदनशील नेते अजितदादा पवार यांचं बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झालं. हे दुःख महाराष्ट्रासाठी एका काळ्या दिवसासारखं आहे. एका क्षणात लाखो लोकांच्या मनातील विश्वासाचा आधार हरपला आणि बारामतीच्या मातीला त्यांच्या पावलांचा स्पर्श आता कधीच जाणवणार नाही. टीव्ही नेक्स्ट मराठीचे कार्यकारी संपादक एकनाथ पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली स्टोरी, दादांचा अखेरचा प्रवास. सकाळच्या धुंदात मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खाजगी विमानाने लँडिंगच्या वेळी नियंत्रण गमावलं. बारामती विमानतळाजवळील शेतात कोसळलेलं ते विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित झालं. अजितदादांसह विमानातील सर्वजण, पायलट, क्रू मेंबर आणि सुरक्षा रक्षक यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. हे केवळ एक अपघात नव्हते, हे महाराष्ट्राच्या राजकीय आकाशातील एका ताऱ्याचे अचानक लोप पावणे होते. अजित पवार हे फक्त नेते नव्हते, ते शेतकऱ्यांचे सखा, सामान्य माणसांचे हक्काचे लढवये आणि विकासाचे ध्यास घेतलेले प्रशासक होते. त्यांच्या डोळ्यात नेहमीच गरिबांच्या व्यथा दिसत होत्या आणि हातात त्यांनी विकासाच्या असंख्य प्रकल्पांची ज्योत धरली होती. बारामतीला त्यांनी आपल्या मेहनतीनं एक वेगळी ओळख दिली. पाणी, रस्ते, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी, प्रत्येक गोष्टीत त्यांचा ठसा उमटला होता. आज महाराष्ट्र पोरका भासतो आहे. जणू एका मजबूत खांबाचा आधारच कायमचा गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर हे दुःख अवर्णनीय आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? पण अजितदादांचा वारसा इतका प्रबळ आहे की तो कधीच मावणार नाही. त्यांनी शिकवलेली सेवा, मेहनत आणि सामान्य माणसाशी जोडलेपण, यातूनच महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. अजितदादा, तुम्ही गेलात तरी तुमची आठवण कायम राहील. तुमच्या हसण्यातली ऊर्जा, बोलण्यातली स्पष्टता आणि निर्णय घेण्याची ताकद, हे सर्व कधीच मिटणार नाही.